आता मोदीजी जे परदेश दौऱ्यावर गेले ते तिथून समुद्राच्या खालनं पाईपलाईन टाकून भारताचा तेलाचा प्रश्न कायमचा मिटवता येतो का यावरती विचार सुरू आहे। हे वक्तव्य आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचं। इराण विरुद्ध अमेरिका यांच्यातल्या युद्धामुळे पर्शियन आखातातल्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग ठप्प पडला। त्यामुळे आखाती देशांमधनं भारताकडे येणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर देखील परिणाम झालाय। त्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आलेत। गॅस सिलेंडरचा तुटवडा देखील निर्माण झालाय। जर परिस्थिती अशीच राहिली तर येणाऱ्या काळात भारतात मोठं एनर्जी संकट येऊ शकतं असं बोललं जातंय। पण आता गोपीचंद पडळकर यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान मोदी हे समुद्रातनं पाईपलाईन टाकण्याचा विचार करतायत, ज्यानंतर भारताच्या एनर्जी सप्लायचा प्रश्न कायमचा मिटू शकतो। इथे पडळकर यांनी ज्या पाईपलाईनचा उल्लेख केलाय ती पाईपलाईन म्हणजे भारत आणि युएई या दोन देशांमधल्या एका प्रोजेक्टचा भाग आहे। तसं पाहिलं तर या प्रोजेक्टची चर्चा आधी देखील झालेली आहे, पण आता स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज ठप्प पडल्यानंतर हा प्रोजेक्ट पुन्हा नव्याने सुरू होऊ शकतो असं बोललं जात आहे। पण खरंच हे शक्य आहे का? गोपीचंद पडळकरांनी उल्लेख केलेला अंडर वॉटर प्रोजेक्ट नेमका आहे काय? समुद्रातनं पाईपलाईन टाकून खरंच भारताचा एनर्जी सप्लायचा प्रश्न मिटवता येऊ शकतो का? सगळा विषय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अलीकडेच युएईच्या दौऱ्यावर गेले होते। त्यांच्या या दौऱ्यात भारतानं युएई सोबत अनेक करार देखील केले। यातलाच एक करार आहे एलपीजी सप्लायच्या संदर्भातला। युएईनं भारताला गॅरंटी दिलीये की इथून पुढे युएई हा देश एलपीजी सप्लायसाठी भारताला प्राधान्य देईल। युएईनं भारताला स्थिर आणि दीर्घकाळ एलपीजी सप्लाय पुरवठा करण्याची हमी दिलीये। हा करार भारताच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि युएईच्या अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीमध्ये झालेला आहे। युएई हा असा देश आहे जो भारताच्या एकूण गरजेपैकी तब्बल 40% एलपीजीचा पुरवठा करतो। तर भारताला लागणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी 11% कच्चं तेल हे युएई कडनं येतं। त्यामुळे एनर्जी सप्लायसाठी युएई हा देश भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा युएईच्या दौऱ्यावर गेले त्याच वेळी भारत आणि युएई यांच्यामध्ये या अंडर वॉटर पाईपलाईनच्या प्रोजेक्टवर देखील चर्चा झाल्याचं बोललं जाते। याचाच उल्लेख पडळकरांनी आपल्या भाषणात केलाय। आता हा प्रोजेक्ट नेमका आहे काय? समुद्रातनं पाईपलाईन टाकून एनर्जी सप्लायचा प्रश्न हा मिटवता येतो का? समजून घेऊयात। तर या प्रोजेक्टचं नाव आहे मिडल ईस्ट टू इंडिया डीप वॉटर पाईपलाईन। याचा प्रस्ताव साऊथ एशिया गॅस एंटरप्राइज या नावाच्या एका आंतरराष्ट्रीय समूहानं 10 वर्षांपूर्वीच दिला होता, पण अजून सुद्धा यावरती ठोस असं काम झालेलं नाहीये। पण आता इराण विरुद्ध अमेरिका यांच्यातल्या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज बंद होऊन ज्या प्रकारे एनर्जी संकट निर्माण झालंय त्यानंतर हा प्रोजेक्ट पुन्हा एकदा चर्चेत आलाय। या प्रोजेक्टचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजच्या चोक पॉइंटला टाळून भारताला नॅचरल गॅसचा सप्लाय होऊ शकतो। त्यामुळेच आता यावरती पुन्हा काम सुरू करण्याबाबत चर्चा चालू आहे। हा प्रोजेक्ट नेमका आहे काय? तर या अंतर्गत युएई आणि ओमान सारख्या आखाती देशांमधनं भारतापर्यंत अंडर वॉटर पाईपलाईन टाकली जाईल। ही पाईपलाईन अरबी समुद्रातनं टाकण्यात येईल, जिची लांबी 2000 किलोमीटर पेक्षा जास्त असेल। या पाईपलाईनद्वारे ओमान आणि युएई या देशांना थेटपणे भारतातल्या गुजरातच्या किनारपट्टीशी जोडलं जाईल असा हा प्रस्ताव आहे। भारतीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या पाईपलाईनद्वारे फक्त युएई आणि ओमानच नाही तर सौदी अरेबिया, इराण, तुर्कमेनिस्तान आणि कतार सारख्या देशांमधनं सुद्धा भारताला गॅसचा सप्लाय हा केला जाईल। कतार हा देश भारताचा सगळ्यात मोठा एलएनजीचा सप्लायर आहे। भारताच्या गरजेचं तब्बल 40 ते 45% एलएनजी हे एकट्या कतारकडनं येतं। युएई हा भारतासाठी एलपीजीचा मोठा सप्लायर आहे। भारताच्या एकूण एलपीजीच्या आयातीत युएईचा वाटा हा 40% आसपास आहे। सौदी अरेबियाकडून सुद्धा भारत जवळपास 10% एलपीजीची आयात करतो। इतकंच नाही तर अलीकडच्या काळामध्ये युद्धानंतर ओमान हा देश सुद्धा भारतासाठी महत्त्वाचा एनर्जी सप्लायर म्हणून पुढे आलाय। आणि अशाच प्रकारे मिडल ईस्टचा हा सगळा रिजन भारताच्या एनर्जी सप्लायच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळेच आता या रिजन मधनं समुद्राखालच्या पाईपलाईनद्वारे भारताला एनर्जी सप्लाय करण्यावरती चर्चा चालू आहे। इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार हा प्रकल्प जगातला आजपर्यंतच्या पाण्याखालच्या सगळ्यात आव्हानात्मक प्रकल्पांपैकी एक असेल। काही ठिकाणी ही पाईपलाईन समुद्राच्या आत तब्बल 3450 मीटर खोलपर्यंत प्रवास करेल। मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी 5 ते 7 वर्षांचा कालावधी लागेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय। यावरती गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया, इंजिनियर्स इंडिया आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन काम करेल असं म्हटलं जातंय। रिपोर्ट्सनुसार या पाईपलाईनद्वारे दररोज अंदाजे 31 मिलियन स्टँडर्ड क्युबिक मीटर्स नॅचरल गॅसची वाहतूक ही होऊ शकते।
या संपूर्ण प्रकल्पासाठी जवळपास 40,000 कोटी रुपयांचा खर्च येण्याचा अंदाज आहे. सध्या भारताला आखाती देशांमधनं ऑइल टँकर्सद्वारे एनर्जीचा सप्लाय होतो, जे अत्यंत खर्चिक आहे. पण या पाईपलाईनद्वारे दरवर्षी भारताची सुमारे 7,000 कोटी रुपयांची बचत होईल असं म्हटलं जातंय. या प्रोजेक्टचा प्रस्ताव देणाऱ्या साऊथ एशिया गॅस एंटरप्राइजने असं म्हटलेलं आहे की त्यांनी आधीच परिस्थितीची तपासणी करण्यासाठी समुद्राच्या तळाशी प्रस्तावित मार्गावर जवळपास 25 कोटी रुपये खर्च करून 3,000 मीटर लांबीची पाईपलाईन ही टाकलेली आहे. एकदा सरकारकडनं मंजुरी मिळाली की पुढच्या कामाला सुरुवात होणार आहे. आता या घडामोडींमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे या प्रकल्पासमोरच्या अडचणी नेमक्या काय आहेत? समुद्राखालनं इतकी मोठी पाईपलाईन टाकणं खरंच शक्य आहे का? तर या सगळ्या प्रकल्पासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे याचं असणारं इंजिनिअरिंग. ही पाईपलाईन समुद्रात काही ठिकाणी 3,500 मीटर पर्यंत खोल जाणार आहे. आपण समुद्राच्या आत जेवढ्या खोलीवर जाऊ तेवढा पाण्याचा दबाव वाढत जातो. 3,500 मीटर वरती पाईपलाईन वरती पाण्याचा प्रचंड दबाव असेल. या दबावाला झेलण्यासाठी ही पाईपलाईन अत्यंत जाड आणि मजबूत असणं गरजेचं आहे. पाण्याचा एवढा मोठा दबाव झेलण्यासाठी पाईपलाईनवर कमीत कमी 45 मिलीमीटर पर्यंत स्टीलचं आवरण असणं गरजेचं आहे. आता एवढे मोठे जाड आणि मजबूत पाईप्स कारखान्यात तयार करणं, त्यांना समुद्रात टाकणं हे काम अत्यंत जिकिरीचं आणि अवघड आहे. महत्वाचं म्हणजे ही पाईपलाईन काही 100-200 किलोमीटरची नाहीये, तर तिची लांबी तब्बल 2,000 किलोमीटर पेक्षा सुद्धा जास्त आहे. आजपर्यंत समुद्राच्या खालून एवढ्या लांबीची पाईपलाईन कधीही टाकण्यात आलेली नाहीये. त्यामुळेच हे काम अवघड मानलं जात आहे. इथं आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे अरबी समुद्राचा तळ हा काही सपाट नाहीये. समुद्राखाली पर्वतरांगा आहेत, टेक्टोनिक फॉल्ट लाईन्स सुद्धा आहेत. त्यांना ओलांडून ही पाईपलाईन टाकावी लागणार आहे. याशिवाय अरबी समुद्रात अनेकदा टेक्टोनिक हालचालींमुळे भूकंप येतो आणि असा एखादा जरी भूकंप आला तर तो या पाईपलाईनला पूर्णपणे नष्ट करू शकतो. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे समजा जर समुद्राखाली पाईपलाईन मधनं गळती झाली तर तिला दुरुस्त करण्यासाठी तेवढ्या खोलवर ड्रायव्हर्स पोहोचू शकत नाहीत. अशा वेळी रिमोटली ऑपरेटेड व्हेइकल्स आणि सी रोबोटचा वापर करावा लागेल. पण त्यांचा वापर हा फार खर्चिक असतो. त्यामुळे हा अंडर वॉटर प्रोजेक्ट पूर्ण करताना या सगळ्या गोष्टींची जबाबदारी, या सगळ्या गोष्टींची खबरदारी घेणं, या गोष्टी विचारात घेणं हे गरजेचं असणार आहे. एकूणच सांगायचं तर काय तर भारताचे एनर्जी सप्लायचा प्रश्न मिटवण्यासाठी समुद्राखालनं पाईपलाईन टाकण्याचा प्रोजेक्ट अत्यंत महत्वाकांक्षी आहे. हा प्रोजेक्ट जर पूर्ण झाला तर भारताच्या गॅसच्या सप्लायचा प्रश्न बऱ्यापैकी संपुष्टात येऊ शकतो. पण सोबतच हा प्रोजेक्ट पूर्ण करणं आणि त्यानंतर त्याला मेंटेन ठेवणं हे तितकं सोपं काम नाहीये. गोपीचंद पडळकर यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान मोदींनी त्यांच्या UAE दौऱ्यात या प्रोजेक्टवरती चर्चा केल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हा प्रोजेक्ट प्रत्यक्षात नेमका कधी येतो, तो खरंच पूर्ण होतो का आणि त्यामुळे आपल्या तेलाचा प्रश्न मिटतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या प्रोजेक्ट बद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.